विद्यार्थी मित्रांनो, दररोजच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या प्रश्नांचा आढावा घेत असतो आणि आजच्या भागामध्ये किंवा आजच्या दिवशी कोणत्या स्वरूपाचे प्रश्न हे चालू घडामोडीमध्ये विशेष महत्त्वाचे ठरतील या प्रश्नावरती आपल्याला प्रकाश पाडायचा आहे। तत्पूर्वी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आमच्या शौर्य करियर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपला पहिला प्रश्न काय आहे चला तो आपण बघूया। लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इथे एका सणाचं नाव आहे बघा, बेहदी खलाम नावाचा हा सण आहे आणि हा जो सण आहे, हा उत्सव जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो असं म्हटलंय। आणि मित्रांनो, या प्रश्नावरून तुमच्या लक्षात येईल की विविध राज्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे सण साजरे केले जातात आणि हे सण महत्त्वपूर्ण आणि प्रमुख असे सण हे परीक्षेला विचारले जातात आणि या सणाचा विशेष असा उद्देश असतो। मित्रांनो, आता हा जो सण आहे बेहदी खलाम नावाचा हा जो सण आहे, हा सण का साजरा केला जातो तर काय होत असतं मित्रांनो की वेगवेगळ्या स्वरूपाचे जुन्या काळामध्ये रोग होते आणि हे रोग बरे व्हावेत यासाठी हा सण साजरा केला जातो। आणि हा जो सण आहे मुळात जुलै महिन्यापासून साजरा केला जातो किंवा जुलै महिन्यामध्ये साजरा केला जातो यासाठी की जून मध्ये पाऊस आलेला असतो आणि जुलैमध्ये पावसाने एक योग्य तो एक काय म्हणूयात की त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी काय स्पीड आहे किंवा तिथे अस्तित्व पावसाचं जे आहे ते वाढलेलं असतं आणि या भागामध्ये इथे पेरणीचे वगैरे दिवस असतात आणि पेरणीमध्ये जे अन्न आहे ते चांगलं यावं, लोक सुदृढ राहावे, लोकांना रोग होऊ नये, मोठे मोठे जुन्या काळातले रोग हे नष्ट व्हावेत यासाठी मेघालय नावाचं जे काय राज्य आहे या मेघालय राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो। आणि या सणाच्या पाठीमागचा उद्देश जो आहे तो मी आत्ताच क्लिअर केलाय की विविध स्वरूपाचे साथीचे रोग आणि अन्न म्हणजे आता इथे पिकाची लागवड होते ना, पेरणी होते, मग हे अन्न चांगलं यावं आणि या अन्न चांगलं आल्यानंतर आपली जी काही इम्युनिटी पॉवर आहे ही ग्रो होईल आणि जे काय रोग आहेत साथीचे रोग वेगवेगळ्या स्वरूपाचे ते रोग माणसाला होणार नाहीत हीच एक प्रार्थना केली जाते मित्रांनो। आणि नंतरच्या प्रश्नामध्ये थेट तेल उत्पादन जे आहे ते थेट तेल उत्पादन करणारं भारतातलं पहिलं जे काय राज्य आहे ते कोणतं ठरलं आहे, तेलामध्ये अग्रेसर असणारं जे काय राज्य आहे ते राज्य आपल्याला इथे मित्रांनो पाहायचं आहे आणि ते जे राज्य आहे ते आसाम हे राज्य आहे। आसाम या राज्यामध्ये काय होत आहे तर तेलाचं जे काय उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणावरती निर्माण होत आहे आणि आसाम हे राज्य आता तेल उत्पादनामध्ये अग्रेसर ठरणारं हे राज्य तुम्हाला काही दिवसामध्ये दिसून येईल। आणि कर्नाटक उच्च न्यायालय जे आहे मित्रांनो, कर्नाटक उच्च न्यायालय, या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे, कर्नाटक उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, न्यायमूर्ती विभू बाखर, आता हे बाखर नाहीये तर बाखरू असं नाव आहे, हे नाव थोडं चुकलं, बाखरू, ओके, न्यायमूर्ती विभू भाकरू यांची नियुक्ती करण्यात आलेली या पदावर। हे मुख्य न्यायाधीश आहेत आणि कुठले मुख्य न्यायाधीश आहेत तर कर्नाटकचे मुख्य न्यायाधीश आहेत आणि ते या अगोदर दिल्लीचे मुख्य न्यायाधीश होते। कुठले मुख्य न्यायाधीश होते? दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते। पण तत्पूर्वी आता विद्यार्थी मित्रांनो एक इतिहासामध्ये जाणं थोडंसं महत्वाचं आहे की कर्नाटक उच्च न्यायालय जे आहे या कर्नाटक उच्च न्यायालयाची स्थापना कधीची आहे तर 1884 ची आहे। कधीची आहे? 1884। आणि या न्यायालयाला त्या काळामध्ये मैसूर उच्च न्यायालय म्हणायचे। काय म्हणायचे? मैसूर उच्च न्यायालय असं म्हणायचे। आणि कर्नाटकची राजधानी काय आहे ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा, ठीक आहे। चला आपण पुढे जाऊया। नंतरचा जो काय प्रश्न आहे, भारताचे पहिले डिजिटल नॉमॅड नावाचं जे काय गाव आहे, नॉमॅड म्हणजे काय रे बाबा तर नॉमॅड म्हणजे ज्याला तुम्ही स्थलांतर वगैरे असं म्हणता आणि हे गाव कोणतं आहे तर याक्तेन नावाचं हे गाव आहे। हे जे गाव आहे याक्तेन नावाचं गाव, हे याक्तेन नावाचं गाव कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो ते जे गाव आहे ते गाव सिक्कीम या राज्यामध्ये स्थित आहे। आणि हे तुम्हाला कॉन्सेप्ट कळाले पाहिजे, डिजिटल नॉमॅड म्हणजे काय रे बाबा तर डिजिटल नॉमॅड म्हणजे
तुम्हाला या गावामध्ये कुठेही उभे राहिलात तरी नेटवर्क येणार आहे, नेटवर्क इश्यू राहणार नाहीये. नेटवर्क इश्यू मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या भागात किंवा या उपक्रमात प्रगती करण्यात आलेली असते, हे कायम लक्षात राहू द्या. नंतरचा जो काय प्रश्न आहे तो बघूयात. जून 2025 मध्ये काय झालं मित्रांनो, या महिन्यामध्ये इंडियन क्रिकेट काउन्सिल प्लेयर ऑफ द मंथ पुरुष स्पर्धामध्ये हा पुरस्कार कुणाला देण्यात आलेला होता? जून 2025 मध्ये, जून 2025 लक्षात राहू द्या. तर या प्रश्नाचं उत्तर होणार काय होईल तर एडन मार्करम यांना देण्यात आलेला होता. एडन मार्करम यांना देण्यात आलेला आहे. आणि लक्षात घ्या जानेवारी, ठीक आहे, जानेवारी 2025, जानेवारी 2025 हा पुरस्कार म्हणजे हाच इंडियन क्रिकेट काउन्सिल प्लेयर ऑफ द मंथ अशा प्रकारचा हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार कुणाला मिळाला होता तर शुभमन गिल याला मिळाला होता. बघा, शुभमन गिल याला, याची कामगिरी चांगली होती. जानेवारी 2025 आणि त्याबरोबर फेब्रुवारी, समजून घ्या फेब्रुवारी 2025 ला पण यालाच मिळाला. ओके, 2025 ला पण यालाच मिळाला. आणि सप्टेंबर मित्रांनो, एक मिनिट, हे सप्टेंबर नाही तर आता हे जुलै 2025 ला पण यालाच मिळाला. लक्षात आलं? ठीक आहे, अशा पद्धतीने याला तो पुरस्कार मिळाला. आणि महिलामध्ये कुणाला मिळाला तर महिलामध्ये मिळाला मित्रांनो हेली मॅथ्यूज यांना मिळाला. मॅथ्यूज या महिलेला मिळालेला आहे. आणि या महिलेला कधी कधी मिळाला तर जून मध्ये पण मिळाला, जून 2025, आणि जुलै 2000 आता पण मिळाला, जुलै 2025. लक्षात आलं? या क्रिकेटरला, महिला क्रिकेटरला मिळालेला आहे. ओके, महिलामध्ये कुणाला, पुरुषामध्ये कुणाला, लक्षात राहू द्या. हॉकी प्रो लीग 2024-2025 साठी पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार, हा जो पुरस्कार आहे हा महिलामध्ये कुणाला मिळाला आहे, कुणी जिंकला तर दीपिका शेरावत या महिलेने जिंकलेला आहे. ओके, तशी दीपिका ही जी महिला आहे ही खेळाडू आहे, ती कुस्तीच्या कुटुंबामधून बिलॉंग करते, परंतु तिला हॉकी हा खेळ आवडत होता म्हणून तिने हॉकीमध्ये प्रावीण्य दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर 15वी हॉकी इंडियन ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025, ज्युनियर म्हणजे किती, 21 वयोगटाखालील, आलं लक्षात. विजेता कोण ठरलेला आहे तर झारखंड हे राज्य ठरलेलं आहे मित्रांनो, हे पण लक्षात राहू द्या. ओके, अशा पद्धतीने हे जे प्रश्न असतात हे प्रश्न खूप महत्वाचे ठरतात आणि या ठिकाणी आपल्याला थांबणं महत्वाचं आहे मित्रांनो. आणि हे प्रश्न रेग्युलर तुम्ही बघत चला, अडचण आली तर आम्हाला सांगत चला, आम्ही त्यावरती काही सोल्युशन काढण्याचा 100% प्रयत्न करूयात. आणि स्वतःची काळजी घ्या, अभ्यास निरंतर चालू ठेवा, कारण परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही स्वतःची काळजी घेऊन अभ्यासाला लागणं हे खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.